चिकन असो किंवा मटण, कोल्हापुरी स्टाईल एकदम क्रीमी आणि टेस्टी पांढरा रस्सा जर तुम्हाला बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. पहिल्यांदा जरी हा रस्सा तुम्ही बनवत असाल ना, आय एम शुअर एकदम परफेक्टच होणार. पुन्हा पुन्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल. सगळ्यात आधी नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक मीडियम साईजचा नारळ मी फोडलाय आणि त्याचं खोबरं अगदी बारीक चिरून घेतलंय. 1 ते 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा जेवढं आपल्याला दूध हवं असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे. मिक्सरला चांगलं फिरवायचं आणि मी दाखवते त्या पद्धतीने कापडामधून गाळून घ्यायचं. तर बघू शकता नारळाचं दूध आता तयार आहे. जे काही खोबरं होतं किंवा खोबऱ्याचा चोथा आहे तो बाजूला झालेला आहे. दूध आता हे बाजूला ठेवूया. आता पांढरा रस्सा करण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते करूया. तर पॅन मध्ये मी अगदी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेले आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजायचं नाही, अगदी हलका गुलाबी रंग, बेबी पिंक कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा किंवा कुठलेही मसाले आपण पांढरा रस्सा करताना जास्त भाजले ना, तोच रंग किंवा काळपट किंवा चॉकलेटी रंग रश्श्याला येऊ शकतो. त्यामुळे कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावरतीच भाजायचा आहे. कांदा बघा परतवून झालाय, एवढ्याच रंगावरती भाजायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरं घ्यायचंय आणि इथे मी 7 ते 8 काजू घेतलेत. जर तुम्हाला काजूच्या पाकळ्या अजून वाढवायचे असेल तर वाढवू शकता. आणि तिखटासाठी फक्त 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे फक्त आता 2 मिनिटं कांद्यासोबत परतवून घेऊयात. आता कोल्हापुरी पांढरा रस्सा जो आहे ना, तो तांबड्या रस्स्यासारखा एकदम असा तिखट झणझणीत नसतो. तिखट असतो पण माइल्ड असतो, म्हणूनच मी 2 मिरच्या घेतल्यात. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल ना तर मिरच्या तुम्ही वाढवू शकता. आता हे सगळं आपलं परतवून झालेलं आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये तीळ आणि खसखस घालायचं. इथे मी 2 चमचे तीळ घेतलेत आणि 2 चमचे खसखस घेतलेत आणि हे सगळं चांगलं 2 मिनिटं परतवायचंय किंवा तिळाचा तडतडण्याचा आवाज येईपर्यंत परतवून घ्यायचंय. पुन्हा एकदा सांगते, तीळ आणि खसखस घालायच्या आधी गॅस बंद करायचा आणि त्यानंतर जी काही तव्याची उष्णता आहे त्यावरतीच तीळ खसखस हे आपल्याला परतवून घ्यायचे. आता वाटण्यासाठी जे काही लागणार आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे. थंड करायचं आणि याची चांगली पेस्ट करून घ्यायची. एकदम स्मूथ पेस्ट करायची. गरजेप्रमाणे पाणी आपण यामध्ये घालू शकतो. आता पांढऱ्या रस्स्यासाठी लागणारं वाटण तयार आहे. नारळाचं दूध तयार आहे. आता पांढरा रस्सा करून घेऊयात. भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय. तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये हे मसाले घालायचे लगेच. मसाल्याचं पान, दालचिनी, जावित्री, लवंग आणि काळी मिरी. आता या फोडणीच्या मसाल्यामध्ये ना चक्री फूल म्हणजेच स्टार अॅनिस मिसिंग आहे. तुमच्याकडे चक्री फूल असेल तर तेही घालू शकता. माझ्याकडे सध्या नाहीये त्यामुळे मी नाही घालत आहे. अर्धा मिनिट हे मसाले तेलात चांगले फुलू देऊयात. गॅस एकदम लो करायचा आहे. आता यामध्ये आपण जी पेस्ट केली ती घालायची. बघू शकता किती स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. अशीच करायची पेस्ट, त्यामुळे रश्श्याला जे टेक्स्चर आहे ते सुद्धा छान येतं. मसाला सगळा घालायचा. आता मसाला आपल्याला काही तेलात परतवत वगैरे बसायची गरज नाहीये. यामध्ये लगेचच जो काही आपला चिकनचा किंवा मटनचा स्टॉक असेल तो घालायचा. इथं माझ्याकडे चिकनचा स्टॉक आहे. मी चिकन नेहमी शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद ही नेहमी घालतेच. त्यामुळे माझ्या स्टॉकला म्हणजे चिकन जे शिजवलेलं पाणी आहे त्याला थोडासा पिवळा रंग आलेला आहे. त्यामुळे माझा रस्सा एकदम असा पांढरा शुभ्र होणार नाही, त्याला थोडासा येल्लोइश रंग असेल. जर तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र करायचा असेल ना तर चिकन किंवा मटण शिजवताना हळद घालूच नका किंवा अगदी किंचितची घाला नावाला. त्यामुळे तुमचा पांढरा रस्सा एकदम पांढरा शुभ्र होईल. आता चिकनचा स्टॉक घातलाय. लगेचच यामध्ये नारळाचं दूध घालायचं नाहीये. यामध्ये आता घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि यालाच रश्श्याला चांगली उकळी काढायची. बघू शकता एकदम छान उकळतोय. एक 2 ते 3 मिनिटं हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे. तेल पण बघा किती व्यवस्थित कडेने सुटलेलं आहे. रस्सा आपला 2 ते 3 मिनिटं चांगला उकळलाय.
आता यामध्ये घालायचं नारळाचं दूध. रश्श्यामध्ये नारळाचं दूध घातलं की आपल्याला याला उकळी वगैरे काढायची गरज नाही. एकदम गॅस कमी करायचा आणि फक्त गरम करायचं आहे. जर मीठ कमी असेल तर मीठ ॲडजस्ट करायचं आणि फक्त जरासं मिक्स करायचं. आपल्याला हे सगळं फक्त गरम करायचं आहे. उकळी काढायची किंवा आटवायची काही अशी गरज नाही आहे. आपला पांढरा रस्सा ऑलमोस्ट रेडी आहे. एक 2 ते 3 मिनिटं हे गरम झालं की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपला पांढरा रस्सा तयार आहे. याचं टेक्स्चर बघा आणि कन्सिस्टन्सी बघा. पाहिलं ना किती सोपी रेसिपी आहे. पहिल्यांदा जरी पांढरा रस्सा करत असाल ना तरी एकदम परफेक्टच होईल. जरूर ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.